ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 14. 14वं लेक्चर आहे आजचं आपलं. कालपर्यंत आपण काय शिकलोय बोला. काल आपण शिकलो SN2 मेकॅनिझम. कोणामध्ये होतं बरं हे? मोस्टली कोणामध्ये होतं? प्रायमरी हॅलाइड्स मध्ये होतं. कोणामध्ये होतं हे? प्रायमरी हॅलाइड्स मध्ये SN2 होतं. त्यानंतर SN1 कोणामध्ये होतं बरं? बोला. SN1 होतं तुमच्या टर्शियरी अल्केल हॅलाइड मध्ये होतं. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बोकॅटायन कुठे फॉर्म होतं? SN2 ला का SN1 ला? SN1 ला. कार्बोकॅटायन कुठे तयार होतो? SN1. कोणती 1 स्टेप आहे, कोणती 2 स्टेप आहे? SN2 काय तुमची 1 स्टेप, SN1 काय तुमची 2 स्टेप रिएक्शन. बरोबर, बरोबर आहे का? इथपर्यंत शिकलोय आपण. ठीक आहे, दोन्ही पण आपण काल झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय झालंय का आपलं? नाही झालेलं. ठीक आहे. ओके, एव्हिडन्स ऑफ SN2 SN1 कशी होते, काय काय त्याला फॅक्टर्स आहेत, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला काय पाहायचं? SNI मेकॅनिझम. काय शिकायचं आपल्याला? याचाच फुल फॉर्म काय? ऑल्सो नोन एज इंटरनल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. आय म्हणजे काय? इंटरनल. ओके, आय म्हणजे काय इथे? इंटरनल. ठीक आहे, काय डाऊट? इंटरनल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजेच काय असतं तुमचा? SNI मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम? काय डाऊट? इंटरनल सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. ओके, आता हे जे आहे हे मोस्टली जे आहे तुमचं होत असतं. ह्याच्या दोन रिॲक्शन तुमच्याकडे, एक तुमची डार्झन्स रिॲक्शन आहे आणि दुसरी तुमची फर्स्ट जीन रिॲक्शन आहे. कोणती तुमची? फर्स्ट जीनची रिॲक्शन आहे. आणि दुसरी कोणती? डार्झन्स रिॲक्शन, जी ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये हे SNI मेकॅनिझम पाहायला आपल्याला मिळत असतं. आता याच्यामध्ये काय होतं असं, तर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होतं. काय होतं? म्हणजे काय सर? आपण पाहिलं SN2 मध्ये, SN2 मध्ये काय होतं? इनव्हर्जन होतं. SN2 मध्ये काय होतं तुमचं? इनव्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होतं. तुमचा जो येणारा न्यूक्लियोफाईल आहे तो काय करतो? फक्त बॅक साइड अटॅक करतो. काय करतो फक्त? नक्की का? SN1 मध्ये करतो बॅक साइड अटॅक? SN1 मध्ये काय करतो? काही बॅक साइडने करतात, काही फ्रंट साइडने करतात. बरोबर, इथे मात्र काय होतं? SN2 मध्ये सगळे बॅक साइड अटॅक करतात. बरोबर, इथे काय होतं? इनव्हर्जन. इथे काय होतं? रेसिमिक मिक्सचर. सेम वे इथे काय होतं असतं तुमचं? बोला. हिअर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन टेक्स प्लेस. काय होतं इथं? रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन टेक्स प्लेस. ओके, काय होतं त्या ठिकाणी? रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होत असतं. ठीक आहे, आता पहा डार्झन्स रिॲक्शन. डार्झन्स रिॲक्शन ही ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. पहा, ROH plus SOCl2 gives you RCl plus SO2 gas plus HCl gas. काय बरं रिॲक्शनचं नाव? तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं होतं मी. काय सांगितलं होतं? रिॲक्शन कोणती आहे? SOCl2 म्हणजे काय? थायोनाइल क्लोराइड. कोणती रिॲक्शन ही? थायोनाइल क्लोराइडची रिॲक्शन तुमची आहे. ओके, कोणाची रिॲक्शन आहे? थायोनाइल क्लोराइडची रिॲक्शन आहे. SOCl2 पहा, S त्याला अटॅच तुमचे दोन Cl आणि डबल बॉन्ड काय तुमचा? ऑक्सिजन. काय डाऊट? समजलंय का? हा झाला थायोनाइल क्लोराइडची रिॲक्शन. मेकॅनिझम काय याचं? SNI मेकॅनिझम. कोणता आहे तुमच्याकडे? SNI मेकॅनिझम. आता इथे काय आहे? तुम्ही नायट्रोजनस बेस वापरत नाही. नायट्रोजनस बेस जर तुम्ही वापरला तर तुमचं इनव्हर्जन होतं. काय होतं तुमचं? जर नायट्रोजनस बेस नाही वापरला, इथे जर लिहिलं असेल नायट्रोजन कंटेनिंग बेस, जसं की प्युरिन झालं, पायरिडिन झालं, जर नायट्रोजन कंटेनिंग बेस वापरला असेल तर हे जे रिटेन्शन होत आहे ते न होता काय होणार त्या ठिकाणी? इनव्हर्जन. काय होणार तुमचं? इनव्हर्जन. ठीक आहे, मेकॅनिझम पाहूयात आपण आता याचं. पहा, काय आपल्याकडे ROH अल्कोहोल आहे का? कोणासोबत रिॲक्शन करतोय आपण त्याची?
बोला. थायोनाइल क्लोराइड. अहो बरोबर का? Cl असंच आहे का? SO आणि Cl बरोबर. ऑक्सिजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. सल्फरचं ऑर्बिटल काय? व्हॅकंट ऑर्बिटल. सल्फरकडे काय आहेत? सल्फरकडे काय आहेत? व्हॅकंट ऑर्बिटल सल्फरकडे आहे. ठीक आहे. आता पहा ऑक्सिजन काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर ह्या सल्फरला देतो. हा ऑक्सिजन काय करेल? इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढून काय तयार झालं पहा. RO पॉझिटिव्ह चार्ज, त्याला अटॅच तुमचा H आणि इकडे कोणाला अटॅच तो S, सिंगल बॉन्ड O मायनस Cl. याच्यात काय डाऊट? बोला. इथपर्यंत काय डाऊट? पुन्हा सांगायचं नक्की का? देऊ का पुढे? नक्की. आता पहा ऑक्सिजन वरती काय आलं तुमच्याकडे? चालेल का? नाही. मग काय होईल ते? डिप्रोटोनेशन. काय होणार तुमचं? काय होणार तुमचं? RO सिंगल बॉन्ड S Cl. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? आता पहा इथून निघालेला इथंच करतो पहा, वन स्टेप मध्येच करतो. ऑक्सिजन काय करेल ते पुन्हा बॅक बॉन्डिंग. आता ह्याच्यातलं सोडून कोण जाईल? समजा हा बॉन्ड तुटला, परत इकडे येऊ ना, मग तो काय पॉइंट नाही. इथं कोण आहे? Cl मायनस, जो काय आहे तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप. Cl कोण आहे तुमचा? तो काय होईल? इथून निघून पडेल. H आणि Cl काय मिळेल तुम्हाला? काय मिळेल तुम्हाला? तयार काय झालं पहा? RO S डबल बॉन्ड O Cl प्लस HCl. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा बरं काय चान्स आहे? चान्स असेल तर आपण काय बनवतो? C डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O किंवा S डबल बॉन्ड O. काय बनवतो आपण? चेक करा, चेक करा. SN1 मध्ये लिहून दिलं, इफ पॉसिबल कंपाऊंड कॅन फॉर्म C डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O अँड सांगितलं की C डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O किंवा N2 कार्बोकॅटायन मध्ये काय तयार करेल तो? किंवा N2 तयार करेल. इथं पहा S डबल बॉन्ड O बनू शकतो. कसा? इथला बॉन्ड तुमचा इकडे आला का S डबल बॉन्ड O, इथून Cl निघून गेला आणि तो इथे येऊन अटॅच होईल. तयार काय झालं पहा? RCl प्लस SO2 गॅस. S डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O, SO2 गॅस. इथे SO2 निघाला, इथे HCl निघाला, RCl तुमचं बनलेलं आहे. याच्यात काही डाऊट? हे झालं मेकॅनिझम ऑफ SNI, इंटरनल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. समजलंय? कळलंय का? इंटरनली त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट झाली, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन झालं, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? इंटरनल सबस्टिट्यूशन. न्यूक्लियोफाईल ऍड झालं म्हणून न्यूक्लियोफिलिक. काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? तुम्हाला मगाशी मी सांगितलं की नायट्रोजनस बेस इथे वापरायचा. आता पहा, इफ नायट्रोजनस बेस, like pyridine is used, then बोला काय होतं? then inversion in the configuration is observed. Inversion in the is seen. म्हणजे काय? इन्व्हर्जन झालं म्हणजे काय झालं? चेक करा पहा. ROH reacted with SOCl2 in presence of pyridine. नायट्रोजनस बेस आहे. कोण तुमचा? नायट्रोजनस बेस. जर पायरिडिन वापरलं तर काय होतं पहा? ClR प्लस SO2 गॅस प्लस HCl. रिॲक्शन तीच, फक्त काय होतं त्या ठिकाणी? इन्व्हर्जन होते. मगाशी जर तुम्ही पाहिलं, Cl कुठे आहे तुमचा?
ज्या साईडला OH त्याच साईडला काय आलं तुमचा Cl, फ्रंट साईडने येतो तो, काय होतो तुमचा फ्रंट साईडने. इथे मात्र काय होतं तुमचा बॅक साईडने येतो Cl आणि तुमचा इथे इन्व्हर्जन होतं. काय होतं त्या ठिकाणी इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. याच्यात काही डाऊट इथपर्यंत काय पुन्हा सांगायचं विचारा नक्की. सेम ही रिएक्शन कोणासाठी होते तुमच्या फॉस्जिन साठी. कोणासाठी होते फॉस्जिन ROH प्लस COCl2 याला काय म्हटलं जातं फॉस्जिन गॅस. कसा बनतो कार्बन डायऑक्साइड नाही क्लोरोफॉर्म जो आहे तुमचा त्या क्लोरोफॉर्म ज्यावेळेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळेला त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून तो CHCl3 प्लस ऑक्सिजन. ठीक आहे. त्याच्यापासून काय बनतो तुमचा फॉस्जिन गॅस बनतो. तयार काय होतं पहा RCl प्लस RCl. आता इथे काय होईल तुमचा CO2 तयार होईल. कोण तयार होईल तुमचा CO2 गॅस प्लस HCl. मग अशी सल्फर होता म्हणून SO2 झालं. इथं Ca म्हणून CO2. काय डाऊट सेम रिॲक्शन काही वेगळं नाही. इन्व्हर्जन होईल का रिटेन्शन. काय झालं तिथे रिटेन्शन झाले. कळतंय मेकॅनिझम कोणतं याचं SN इंटरनल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. काय डाऊट समजलंय का. घेऊ का पुढे. नेक्स्ट काय SN1 डॅश मेकॅनिझम. कोणतं हे SN1 डॅश म्हणजे काय पहा. यालाच आपण म्हणतो SN1 प्राइम मेकॅनिझम. काय म्हणतो यालाच आपण SN1 प्राइम मेकॅनिझम. काय म्हणतो यालाच आपण SN1 डॅश म्हणा किंवा प्राइम म्हणा. SN1 प्राइम मेकॅनिझम. बोला काय म्हणतात त्यालाच SN1 प्राइम मेकॅनिझम. SN1 प्राइम मेकॅनिझम. आता हे कोणामध्ये होतं फक्त इट ऑकर्स इन फक्त अलायलिक हॅलाइड्स मध्ये सेव्ह होत असतं. मोस्टली अलायलिक हॅलाइड्स मध्ये दिसतं. आता पुढचा प्रश्न काय असणार अलायलिक हॅलाइड म्हणजे काय. बोला काय असतं अलायलिक हॅलाइड किंवा अलायलिक कंपाऊंड सांगा. चला अलायलिक कंपाऊंड दिलं इथं स्पेसिफिकली हॅलाइड म्हणण्यापेक्षा. बोला व्हॉट इज मीन बाय अलाइल कंपाऊंड. ज्यांच्यामध्ये काय आहे हॅलोजन ॲटम attached to carbon which is further attached to carbon double bond. बरोबर का. काय म्हणणार तुम्ही याला अहो काय म्हणणार तुम्ही याला अलाइल. काय म्हणणार तुम्ही अलाइल. इथे हॅलाइड आहे म्हणून अलाइल हॅलाइड. आता मी एक्झाम्पल घेतो ठीक आहे अलाइल हॅलाइडचं. Cl आहे का अलायलिक हॅलाइड आहे का अलायलिक हॅलाइड. हॅलोजन ज्या कार्बनला तो कोणाला अटॅच कार्बन तो कोणाला अटॅच कार्बन याच्यात काही डाऊट इथपर्यंत कळलंय का. कोण आहे हा अलायलिक कंपाऊंड. कोणतं मेकॅनिझम होतं इथे SN1 प्राइम मेकॅनिझम. फॉलो SN1 च्याच स्टेप होणार आहे. फॉलो काय होणार आहे SN1 च्याच स्टेप होणार आहेत. फक्त इथे थोडासा बदल आहे. काय बदल आहे पहा. तर इथे हा जो कार्बन आहे ना हा फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हा कार्बन 14 आहे. कोणता आहे हा कोणता आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे. हे कोण आहे कार्बन 12. इथे कोण आहे कार्बन 12. इथं कोणता आहे कार्बन आयसोटोप वेगळा घेतला. काय घेतला फक्त मी काय डाऊट असं का केलंय पुढे सांगतो. ओके रिॲक्शन करतो मी H2O सोबत. कोणासोबत केली रिॲक्शन PPS आहे का PS आहे PPS. वॉटर काय तुमचं ठीक आहे. SN1 मेकॅनिझम नुसार जाणार. बोला सगळ्यात पहिल्यांदा काय होईल तुमचा Cl निघून जाईल. तयार काय होणार
कार्बोकॅटायन तुमचा तयार होणार आहे. इथला कसा आहे तुमचा? इथला कसा आहे तुमचा? C14 आहे. काय तुमचं इथे? C14. काय तुमचा? C14. समजलंय का? काय डाऊट? आता इथे रिअरेंजमेंट होईल का? हा, इकडून केलं काय इकडून केलं काय सेम असेल? नाही. इकडून कार्बन 12 इकडून केलं तर कार्बन, समजतंय? म्हणजे हा डबल बॉन्ड जर शिफ्ट झाला, पहा तयार काय होईल तुमच्याकडे? काय डाऊट? कळलं का? रिअरेंजमेंट झाली तर काय होईल? तुमचा पॉझिटिव्ह चार्ज इकडच्या कार्बन वरती येईल. आधी कुठे होता? इकडच्या कार्बन 12 वरती होता. आता कशावरती आलाय? कार्बन. काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? कार्बोकॅटायन तयार झाला. नेक्स्ट काय? अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल याच्यावर पण करतो, त्याच्यावरती पण करतो. पहा, जर H2O ने अटॅक केला, कुठे करेल तो? इथे या कार्बोकॅटायन वरती. तयार काय होईल इथे? OH पॉझिटिव्ह. पुढची स्टेप बोला. डिप्रोटोनेशन. काय होणार तुमचं? इकडे लिहू का साईडला? इकडे लिहितो पहा. H मायनस, बरोबर ना? मायनस H प्लस निघून गेला. तयार काय झालं पहा? OH. इथे काय होतं तुमचा? कार्बन 40. इथे काय होतं तुमचा? कार्बन. समजलंय? समजलंय का? नक्की? तिकडे पहा. सेम स्टेप होणार इथे. काय होणार तुमची? सेम स्टेप. H2O येणार, अटॅक करेल तो. इथे डायरेक्ट प्रोडक्ट लिहू का? डायरेक्ट प्रोडक्ट लिहू का इथे? इथे लिहितो स्टेप 1 अटॅक ऑफ H2O. स्टेप 2 मायनस H प्लस. ठीक आहे, बोला तयार काय होणार तुमच्याकडे? आता OH इथे लागण्याऐवजी कुठे येणार? या साईडला. समजलंय? OH C14 पाशी. समजलंय का? इथे लिहू का? ऍस्ट्रिक म्हणजे काय? लिहिलंय का ऑलरेडी? ठीक, राहू दे मग. काही डाऊट? दोन्ही समजलेलं आहे का? दोन्ही समजलेलं आहे का? आता पहा, जर जर रिअरेंजमेंट न करता तुम्ही रिॲक्शन केली, हे सरळ सरळ SN1 झालं. काय झालं? सरळ सरळ. पण जर रिअरेंजमेंट करून केली तुम्ही, काय केलं? SN1. इथं काय झालं? SN1. पण जर रिअरेंजमेंट केली, काय केलं तुम्ही? कार्बोकॅटायन तयार झाला ना, कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट केली, बरोबर का? हे काय तुमचं? रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. रिअरेंजमेंट ऑफ रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. जर रिअरेंजमेंट केली तर ह्यालाच काय म्हणणार तुम्ही? SN1 डॅश मेकॅनिझम किंवा SN1 प्राईम मेकॅनिझम. काय डाऊट? फरक कळलाय का दोघांमध्ये? फरक कळलाय का? रिअरेंजमेंट केली तर SN1 प्राईम, नाही केली तर? समजलंय का? नीट डोळे भरून पाहून घ्या. झालंय? नेक्स्ट काय तुमच्याकडे? SN2 प्राईम मेकॅनिझम. काय हे तुमचं SN2? SN2 प्राईम मेकॅनिझम. बोला कोणामध्ये होणार आहे सुद्धा? इट ऑकर्स इन अलाइल कंपाउंड्स.
आता अलाइल कंपाऊंड म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप अशा कार्बनला जो पुढे डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असतो, बरोबर. पहा Cl C H H C डबल बॉन्ड, बरोबर का? बरोबर का? CH2 1 2 3 4. बोला स्टारचा अर्थ ऍस्ट्रिकचा अर्थ काय? तो कसा आहे तुमचा? C14 आहे. कसा आहे हा तुमचा? आयसोटोप आहे. आणि बाकीचे सगळे कसे आहेत तुमचे? कार्बन 12 आहेत, बरोबर का? नक्की. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच त्याला म्हणायचं अल्फा का? त्याच्या शेजारच्याला म्हणायचं? काय डाऊट? समजलंय का? रिएक्शन करतो याची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्टेड विथ OH मायनस. KOH मधून आला समजा, NaOH मधून आला, चला OH मायनस. बोला OH मायनस पहिल्या स्टेप मध्ये काय होईल तुमच्याकडे? SN2 आहे. सायमल्टेनियस होणार. कोणता अटॅक होणार? बॅक साइड अटॅक होणार. कोणता अटॅक होणार? हा OH मायनस मागून येऊ शकतो का? आला मागून तर कुठे अटॅक करेल? बोला. चला OH मायनस मागून आला, ह्या कार्बनवरती अटॅक करेल का तो? मागे ग्रुप आहे ना, मग अटॅक करणं शक्य आहे का? मग हा OH मायनस काय करेल? कुठे अटॅक करेल? या कार्बन 14 वरती. कुठे करेल हा? OH मायनस कुठे अटॅक करेल? तुमच्या कार्बन 14 वरती. जो डबल बॉन्ड आहे तो काय होईल तुमचा? इकडे शिफ्ट होईल, इथून Cl मायनस निघून जाणार, तयार का होणार? पहा कोण आलाय तुमचा? OH. OH CH2 सिंगल बॉन्ड, हा CH डबल बॉन्ड CH. काय डाऊट? प्लस बाहेर कोण निघाला तुमचा? Cl, बरोबर. इथे तुम्ही जर KCl घेतला असेल तर K घेतला असेल तर KCl तयार होईल. Na घेतला असेल तर काय डाऊट? काय डाऊट? फरक समजलेला आहे का? सर इथे तुम्ही NaOH घेतला आणि इथे तुम्ही H2O घेतला, असं का केलं बरं? इथं PPS का घेतलं बरं? कारण इथे काय करायचं होतं मला? डिप्रोटोनेशन करायचं होतं ना SN1 मध्ये, बरोबर का? कार्बोकेटांवरती अटॅक करायचा होता मला इथे, म्हणून मी PPS घेतलं. इथे मात्र घेतलं नाही, बरोबर का? इथे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल घेणं गरजेचं होतं. इथे काय घेणं गरजेचं होतं? इथे काय असं की ज्याला काय करेल तुमचं? वीक न्यूक्लियोफाईल घेणं गरजेचं होतं, ज्याने काय होईल? त्याचं सॉल्वेशन होईल. ओके, आणि कार्बोकेटाइन तयार होईपर्यंत तो अटॅक करणार नाही, थांबेल, बरोबर. वीक न्यूक्लियोफाईल इथे काय लागत होता? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल, म्हणून काय घेतला मी? NaOH. काही डाऊट? हे कोणतं होतं? SN2 प्राईम मेकॅनिझम. बोला इथपर्यंत काही डाऊट? पाहून घ्या, विचारा विचारा. नेक्स्ट काय? आता काय आपल्याकडे SNI प्राईम मेकॅनिझम. पहा SNI प्राईम मेकॅनिझम. काही डाऊट? सर शिकवा आधी. शिकवा. बोला. इट ऑकर्स इन अलायलिक, बरोबर. बोला अलायलिक बरोबर आहे का? कोणत्या? 1 2 3 4. कुठे आहे 5 बॉन्ड? काय बोलतो खोटा? ऍस्ट्रिकचा अर्थ काय? काय तुमचा हा? C14. काय हा तुमचा? C14. याच्यात काय डाऊट? बोला. SNI कोणामध्ये होतं सांगितलं तुम्हाला? बरोबर का? चेक करा.
नक्की लिहिलंच नाही. तर ठीक आहे, बोला. हॅलोजनच्या कार्बनला अटॅच अल्फा, शेजारच्याला काय डाऊट? बोला. SNI प्राईम Cl मायनस जो येईल तुमचा कुठे अटॅक करू शकतो? जर पुढने आला, काय आला तो, समजा पुढच्या साईडने आला जिथून Cl निघतोय तुमचा. अरे थांब जरा, थांब थांब. अरे नाही, इथं Br नाही, इथं OH येईल ना. ओके, ठीक आहे, चुकलं बघा. ठीक, हा आता बरोबर आहे. बोला. Cl मायनस जर पुढे आला जिकडून OH मायनस गेला म्हणजे SNI झालं. आणि SNI प्राईम कधी? Cl मायनस कुठे आला? बॅक साईडला येऊन त्याने अटॅक केलं. पहा, दोन्ही पण कंडिशन लिहून देतो. पहिल्यांदा काय SNI, दुसरं काय SNI प्राईम. बोला SNI कधी? CH2 डबल बॉन्ड CH CH Cl. काय डाऊट? बरोबर का? हे काय झालं तुमचं SNI. आणि समजा हा Cl मायनस कुठून आला? बॅक साइड येऊन ह्या CH2 वरती अटॅच झाला. पहा, Cl बरोबर का? हा डबल बॉन्ड तुमचा इकडे शिफ्ट होणार. डबल बॉन्ड CH2 सॉरी. हे काय झालं तुमचं SN2 सॉरी SNI प्राईम मेकॅनिझम. काय झालं? SNI प्राईम मेकॅनिझम तुमचं झालेलं आहे. बरोबर. काय डाऊट? समजलंय का? अलाइल मध्ये झालं बॅक साइडने. ओके, मागच्या कार्बनवरती अटॅक झाला तर प्राईम. सगळे काय असतात तुमचे? प्राईम असतात. समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नक्की. इथे तुमचे मेकॅनिझम संपलेले आहेत. कोणते कोणते मेकॅनिझम पाहिलेत? SN1, त्याच्यानंतर SNI, त्यानंतर SN1 डॅश, त्याच्यानंतर काय डाऊट? टोटल किती? 6. हे मोस्टली कुठे पाहायला भेटतात आपल्याला? बोला, हे कोणामध्ये होतात मोस्टली? अलाइल कंपाऊंड्स मध्ये. कोणामध्ये होतात हे? काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की. जायचं पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रिपरेशन ऑफ, पहिली काय? रिएक्शन विथ फ्रॉम अल्कोहोल, रिएक्शन विथ PX3 और PX3 PX5 ऐवजी कोण असू शकतं? X इक्वल टू काय असेल तुमचा? Cl किंवा Br. Cl किंवा Br तुमचा असू शकतो. ठीक आहे. पहा, फ्रॉम अल्कोहोल प्लस पहिली कोणती? बोला, काय तयार होईल? RCl प्लस, बोला, हा H3PO3 प्लस H3PO3. बॅलन्स आउट करायची. हे 3 घ्यायचे, हे 3 घ्यायचे. काय डाऊट? काही डाऊट? नक्की का? बोला. काय डाऊट? सरळ सरळ रिएक्शन जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. बरोबर. बोला नेक्स्ट. ROH प्लस PCl5. बोला, काय बनतं तुमच्याकडे? RCl प्लस HCl प्लस POCl3 प्लस काय बनतं तुमचं? POCl3. काय डाऊट? समजलंय?
ही झाली PCl3 सोबत, ही झाली PCl5. एक्झाम्पल तुम्ही लिहाल का? जमेल? ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच कोणती? SOCl2 मग अशीच झालेली आहे. परत लिहायची गरज आहे का? ओके. ROH बोला प्लस SOCl2 काय मिळतं आपल्याला? मेकॅनिझम बोला. SNI मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम? कोणतं मेकॅनिझम? आणि इकडे कोणतं मेकॅनिझम बरं मग? कार्बोकॅटायन कुठे तयार झाला? मग SN2. इथं पण कोणतं? काय डाऊट? हा काढताना तसं काढलंय. ठीक आहे, SN2 होता. जायचं पुढे. हे झालं थायोनाइल क्लोराइड. नेक्स्ट काय आपल्याकडे? रेड फॉस्फरस इन प्रेझेन्स ऑफ X2. X इक्वल टू काय असेल तुमचा? Br किंवा Cl. आयोडीन पण असू शकतो, काही हरकत नाही इथे. आयोडीन ठीक आहे. पहा ROH प्लस X2 इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस बनेल काय तुमच्याकडे? RX बनेल काय तुमच्याकडे? RX बनणार काय आहे? काय डाऊट? सरळ सरळ आपलं इथे सुद्धा काय डाऊट? एक्झाम्पल तुम्ही लिहाल का? एक्झाम्पल तुम्ही लिहाल का? ठीक. नेक्स्ट काय? रिएक्शन विथ HX म्हणजे काय असू शकतो तुमच्याकडे? HCl असेल किंवा HI असेल. बरोबर. सगळ्यात पहिले पहा, थांबा. ठीक. HBr सोबत पहा ROH HBr कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो आपण? NaBr प्लस H2SO4. बरोबर का? काय मिळतो आपल्याला? RBr प्लस नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? समजा NaI प्लस H3PO3. काय मिळतो आपल्याला? प्लस मेकॅनिझम बोला. SN मेकॅनिझम कोणतं? थांबा. SN2 नाही, इथं SNI मेकॅनिझम असतं. कोणतं असतं? SNI मेकॅनिझम. SNI नाही, ह्याच्यात पण SNI असतं. लिहून घे. सॉरी. ठीक आहे. SN यालाच कोणती प्रोसेस म्हणायचं? थायोनाइल क्लोराइडला SNI आणि कोणती रिएक्शन? याचं दुसरं नाव काय? डार्झन्स. हा करा, डार्झन्स रिएक्शन. नेक्स्ट काय तुमचे? रिएक्शन विथ HCl राहिलं ना बाळा? HCl झालं का? मग हो हो, सुन लिया मैंने. बरोबर आहे. SN1 SN डॅश नाही, SN1. ठीक आहे. सॉरी, SN1.
दाखवतो ना, दाखवतो. बोला. पहिल्या स्टेप मध्ये काय होईल तुमचा? रिअरेंजमेंट होईल का? कुठं होईल? इथं. पॉसिबिलिटी नाही रिअरेंजमेंटची. असती तर झाला, असती तर झाली, असते रिअरेंजमेंट, बरोबर का? ठीक आहे. इथे मात्र तरशिरी, इथून काय होईल तुमचा? तो प्रायमरी होईल, त्याच्यामुळे रिअरेंजमेंट होणार नाही. बोला, कोण तयार होईल तुमच्याकडे? H2 आहे ना, ऍक्वियस घेतलंय, बरोबर का? ठीक आहे. ऍक्वियस कशासाठी घेतलं? कारण त्याचं काय करायचं होतं आपल्याला? डिप्रोटोनेशन करायचं होतं, बरोबर. याच्यापासून तयार होईल फायनली Cl- तुमचा अटॅक करेल याच्यावरती, आणि तयार काय होणार तुमच्याकडे? Cl. तयार काय होणार तुमच्याकडे? काय डाऊट? समजलंय का? नक्की का? मेकॅनिझम कोणतं? ठीक आहे. ही जी रिॲक्शन आहे HCl ची, कोणती? HCl वाली. कोणती? HCl. यालाच काय म्हणतो आपण? ग्रुस प्रोसेस. काय म्हटलं जाते ह्यालाच? काय म्हटलं जाते ह्याला? ग्रुस प्रोसेस. काय म्हणतात त्यालाच? काय डाऊट? काय डाऊट? कार्बोकॅटायन तयार झालाय. मेकॅनिझम कोणते? SN1. रिअरेंजमेंट पॉसिबल? रिअरेंजमेंट पॉसिबल आहे म्हणजे, बरोबर. जनरल विचार, रिअरेंजमेंट पॉसिबल, कार्बोकॅटायन तयार होतो. अटॅक कुठून होतो? बॅक साइड का फ्रंट साइड? दोन्ही पण. दोन्ही सुद्धा पॉसिबल आहे या कार्बोकॅटायन वरती. फ्रंट साइड, बॅक साइड. म्हणजे काय होणार? रेसिमिक मिक्सचर. म्हणजे काय होणार त्या ठिकाणी? आणि पॉसिबिलिटी जास्त कोणावरती? टर्शरीवरती सर्वात जास्त रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर सेकंडरी सगळ्यात कमी, प्रायमरी त्याच्यापेक्षा कमी मिथाइल वरती. कोणावरती कमी? सगळ्यात मिथाइल. काय डाऊट? पीपीएस वापरलं की ऍक्वियस. ऍक्वियस म्हणजे H2O चा प्रेझेन्स. वाटलंच मला कोणतरी, म्हणून इथे लिहिलं की मी ऍक्वियस वापरलं की पीपीएस. काय डाऊट? समजलंय का? नेक्स्ट काय तुमच्याकडे? लुकास टेस्ट. कोणासाठी आहे लुकास टेस्ट? टेस्ट फॉर अल्कोहोल. टेस्ट फॉर अल्कोहोल साठी आहे. यालाच दुसरं नाव काय आहे? टर्बिडिटी टेस्ट. सोल्युशन काय होतं तुमचं? कारण इथे टर्बिड होतं. काय होतं सोल्युशन तुमचं? सोल्युशन काय होतं? टर्बिड म्हणजे काय? व्हाईट कलर मध्ये टर्न होतं, व्हाईटिश मिल्की. त्या पद्धतीने तुमचं सोल्युशन होतं. कसं पहा, समजा तुम्ही काय केलं? अल्कोहोल घेतलं. काय घेतलं तुम्ही? कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोल. कोणासोबत रिएक्शन केली? HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस. सर मागे पण HCl केलती की? केलती, पण तिथे अनहायड्रस ZnCl2 नसेल तर ग्रुस प्रोसेस, असेल तर लुकास टेस्ट, असेल तर बोला काय तयार होणार तुमच्याकडे? काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? अनहायड्रस ZnCl2. मागे मेकॅनिझम कोणतं होतं आपल्याकडे? SN. इथे सुद्धा सेम कार्बोकॅटायन तुमचं तयार होणार आहे. मेकॅनिझम असणार तुमचं. नेक्स्ट पहा, सेम रिएक्शन केली मी. आता पहा सोल्युशन काय होणार आहे तुमचे? इन्स्टंट इथं काय लिहितो पहा, हिअर solution turns turbid instantly.
ठीक आहे. आता ही टेस्ट जी आहे ती कशासाठी वापरतात? इट इज यूज फॉर डिस्टिंग्विशिंग अल्कोहोल. अल्कोहोलला डिस्टिंग्विश करण्यासाठी किंवा अल्कोहोलचं सेपरेशन करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. ओके, तुमचा अल्कोहोल कोणत्या टाईपचा, समजा तुम्हाला सोल्युशन दिलं तुम्हाला सांगितलं अल्कोहोल आहे, मला सांग कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे, तुम्ही कसं करणार? त्याची तुम्ही लुकास टेस्ट करणार. काय करणार तुम्ही त्याची? म्हणजे काय होतं पहा, जर तुम्ही काय वापरला, टर्शरी अल्कोहोल वापरला. काय वापरला तुम्ही? नंतर काय वापरला तुम्ही? समजा सेकंडरी अल्कोहोल वापरला. काय वापरला तुम्ही? किंवा तुम्ही काय वापरला? प्रायमरी अल्कोहोल. जी लुकास टेस्ट आहे ती टर्शरी अल्कोहोल साठी सगळ्यात फास्ट होते. ओके, काय होते ती सर्वात? रेट ऑफ लुकास टेस्ट सगळ्यात जास्त कोणामध्ये होते? ती टर्शरी मध्ये सगळ्यात फास्ट होते. आणि काय होतं पहा, सोल्युशन टर्न्स टर्बिड इन्स्टंटली. टर्न्स टर्बिड इन्स्टंटली. ठीक आहे, नेक्स्ट पहा, सोल्युशन टर्न्स टर्बिड आफ्टर 5 minutes. No turbidity. Solution turns turbid on heating only. काही डाऊट? समजलंय का? नक्की का? ओके, कळाले? हे काय झाले तुमची लुकास टेस्ट. लुकास टेस्ट काय झाली तुमची? इथपर्यंत काही डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या. झालं का? कोणामध्ये लुकास टेस्ट लवकर होईल? बोला. बोला. कोणामध्ये होईल? याच्यामध्ये होईल. का बरं? SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय असते? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. वरती समजा OH मायनस गेला तर काय तयार होईल इथे? हा कोणता कंपाऊंड आहे? अँटी एरोमॅटिक. कसा आहे हा? अँटी एरोमॅटिक. हे होईल का तयार? इथे काय होणार? नो रिॲक्शन. भावळट. बोला पुढे, इथं काय तयार होईल? जल्दी जल्दी, इसलिए तेरे को कुछ काम नहीं देता मैं, समझे क्या? जल्दी जल्दी करती है. घ्या चला पुढचा क्वेश्चन. बोला. लुकास टेस्ट कोणामध्ये होईल, कोणामध्ये होणार नाही? पहिल्यामध्ये जास्त होणार, दुसऱ्यामध्ये कमी होणार. का बरं? पा
OH निघून गेला, इथे काय होईल तुमचा कार्बोकॅटॅन. इथे काय तयार होणार तुमच्याकडे कार्बोकॅटॅन. हा स्टेबल कार्बोकॅटॅन आहे. का बरं? रेझोनन्स पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल आहे का? नक्की रेझोनन्स आहे, त्याच्यामुळे काय होणार इथे स्टॅबिलिटी वाढेल. बरोबर. खाली मात्र इथे हा ऑलरेडी रेझोनन्स मध्ये आहे ना, पाय पाय सिग्मा 2 आहे का? मग स्टॅबिलिटीवर अनस्टॅबिलिटी कडे जाईल का? ऑलरेडी स्टेबल. ऑलरेडी काय हा नो रिॲक्शन. का बरं? हा काय आहे ऑलरेडी स्टेबल बाय रेझोनन्स. एनी डाऊट? नक्की का? इथपर्यंत समजलंय? नक्की कळाले काय आहे का? जे पुन्हा सांगायचंय? नक्की चालते. आज आपण इथे थांबूयात. ठीक आहे, बाकीचं आपण चालेल. ठीक आहे, थँक्यू.